गीता अध्याय 16 श्लोक 22. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्. एतैर्विमुक्तः, तैचा उच्चार पूर्ण होऊ दे. विमुक्त मधल्या मूवर आघात, विसर्गाचा अर्धा उच्चार. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः. रै नंतर सचा उच्चार करायचा. त्रिभिर्नरः मधल्या भीवर आघात घ्यायचा. तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस. अर्ध्या स पर्यंत जायचंय. आचरत्यात्मन, र वर आघात घ्यायचा. विसर्गाचा स म्हणायचा. त्याचा पूर्ण उच्चार ऐकू येऊ देत. आचरत्यात्मनः श्रेयस. श्रेयस मधल्या य वर आघात घ्यायचा. अर्ध्या स चा उच्चार करायचा आहे. विसर्गाच्या जागी श चा उच्चार करायचा आहे. आचरत्यात्मनः श्रेयस. त्याचा पूर्ण उच्चार होऊ दे. आत्मनः श्रेयः असे शब्द आहेत, ते आपल्या म्हणण्यातनं ऐकू आले पाहिजेत. आचरत्यात्मनः श्रेयस ततो याति परां गतिम्. रावरच्या अनुसारचा ङ म्हणायचा. शेवटचा म अर्धा आहे. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः 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 आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्. 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 एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्. संधि विग्रह. एतैः विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैः त्रिभिः नरः आचरति आत्मनः श्रेयः ततः याति परां गतिम्. एतैः म्हणजे ह्या, विमुक्तः म्हणजे मुक्त झालेला किंवा सुटलेला, कौन्तेय हे अर्जुनासाठी संबोधन आहे. हे कुंतीपुत्र अर्जुना. तमोद्वारैः म्हणजे तमोगुणाच्या द्वारांपासनं. हा सामासिक शब्द आहे. तमसः द्वारम म्हणजे तमोद्वारम. षष्ठी तत्पुरुष समास होतो. तमोद्वार म्हणजेच नरकाची द्वार, जे मागच्या श्लोकात सांगितलं ते. त्रिभिही म्हणजे 3 प्रकारची. नरहा म्हणजे पुरुष किंवा मनुष्य. आचरती म्हणजे आचरण करतो. आत्मनः म्हणजे स्वतःच्या. श्रेयः म्हणजे कल्याणाचे. ततः त्यानंतर. याती म्हणजे जातो. पराम म्हणजे श्रेष्ठ. गतिम म्हणजे गतीला. अन्वय. हे कौन्तेय, एतैः त्रिभिः तमोद्वारैः विमुक्तः नरः आत्मनः श्रेयः आचरति ततः परां गतिं याति.
हे अर्जुना, ह्या 3 नरकाच्या द्वारातून किंवा तमोद्वारातून सुटलेला मनुष्य स्वतःच्या कल्याणाचे आचरण करतो, त्यामुळे परमगती प्राप्त करून घेतो किंवा परमगतीला जातो. या अध्यायामध्ये आत्तापर्यंत भगवंतांनी आसुरी वृत्तीचं संपूर्णपणे सखोल वर्णन केलं आणि आसुरी वृत्ती अंगीकारल्याचा परिणाम म्हणजे नरकप्राप्ती किंवा अधोगतीला जाणं हा पण भगवंतांनी सांगितलेला आहे. आता जो कुणी ह्या आसुरी वृत्तीपासून स्वतःला मुक्त करतो आणि स्वतःच्या उद्धाराचं कार्य किंवा स्वतःचा उद्धार करण्याचा प्रयत्न करतो. आता इथे स्वतःचा उद्धार करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मागे जे 3 दुर्गुण सांगितले, काम, क्रोध आणि लोभ, हे जे नरकाकडे घेऊन जाणारी ही 3 द्वारं आहेत, त्या द्वारांपासून स्वतःला मुक्त करायचं आहे किंवा ती द्वारं समोर आली तरी त्याच्यात प्रवेश करायचा का नाही हे आपण ठरवायचं. प्रवेश केला तर नरकप्राप्ती निश्चित आहे. पण समोर दार दिसतंय, पण तुम्ही जर त्या दारामधून आत गेला नाहीत तर दार असून सुद्धा तुम्हाला त्याचा काहीच त्रास नाही. त्याप्रमाणे कामना उद्भवल्या, क्रोध निर्माण झाला किंवा लोभ निर्माण झाला तरी आपण त्याच्या आहारी जायचं नाही. त्या दुर्गुणावर मात करायची. कामनांचा त्याग हळूहळू करायचा. पहिल्यांदा आपल्यामध्ये 100 कामना दिवसाला निर्माण होत असतील तर कमीत कमी कामना निर्माण होतील असं बघायचं. आता कमीत कमी कामना कुठल्या ठेवायच्या, तर दैनंदिन व्यवहारातल्या ज्या कामना आहेत त्या ठेवायच्या. पण दुसऱ्याबद्दल वाईट व्हावं अशा ज्या इच्छा असतात त्या इच्छा काढून टाकायच्या. ह्याला खूप प्रयत्न करावे लागतात निश्चितपणे. पण आपण ठरवलं की दुसऱ्याचा मी द्वेष करणार नाही, दुसऱ्याकडे कितीही भरपूर चांगलं असलं तरी ते माझ्याकडे असलंच पाहिजे असा मी आग्रह करणार नाही, असा जेव्हा तुम्ही तुमचा पक्का निश्चय करता तेव्हा आपोआपच दुसऱ्याबद्दलच्या वाईट कामना गळून पडतात. हेच कामनेपासून मुक्त होणं झालं. आता भूक लागली आहे, खायला हवं, ही कामना तर राहणारच आहे. अंगावर चांगले वस्त्र नेसायला हवीत, ही कामना तर राहणारच आहे. तीही करायला हरकत नाही. फक्त दुसऱ्याबद्दलच्या वाईट कामना आपल्याला काढून टाकायच्या आहेत, म्हणजेच कामनेपासून मुक्ती झाली. दुसरं आपल्याला आपल्यातलं काय काढायचं आहे, तर क्रोध काढायचा आहे. क्रोध कधी उत्पन्न होतो, आपल्याला दिवसभरात किती वेळा क्रोध येतो याचं स्वतः निरीक्षण करायचं. आणि आपण ज्या बाबतीत इतका थेथयाट करतो ते तितकं महत्त्वाचं आहे का, याचा जर आपणच आपला विचार केला तर 100 पैकी 50 वेळा आपण उगाचच चिडलो होतो हे आपलं आपल्याच लक्षात येईल. कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे जर आपल्याला कळलं तर क्रोध कमी करता येतो. क्रोध एकदम जाणार नाही, हळूहळूच कमी करावा लागतो. कुठला क्रोध असू द्यावा आणि कुठला क्रोध काढून टाकावा हे नीट कळलं की मग क्रोध आला तरी त्याचा दुष्परिणाम होणार नाही. सत्कर्म करायला घेतलंय पण ते आपल्याकडनं नित्यनियमाने होत नाहीये, तेव्हा आलेला क्रोध असू द्यावा. आपली आध्यात्मिक साधना उत्तम प्रकारे होत नाही तेव्हा जी चिडचिड होते ती असू द्यावी. त्याच्यामुळे तुम्ही साधनेमध्ये अजून निष्ठेनी स्थिर होता. मग कुठली चिडचिड काढून टाकली पाहिजे किंवा कुठला क्रोध काढून टाकला पाहिजे, तर एखादी वस्तू मिळाली किंवा नाही मिळाली तर येणारा क्रोध, भौतिक क्रोध जो आहे तो काढून टाकला पाहिजे. त्यासाठी भगवंतांनी दिलेला उपदेश लक्षात ठेवायचा. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. जे काही जसं मिळालेलं आहे ते शांत समाधानाने उपभोगलं. दुःख सुद्धा उपभोगावंच लागतं बरं का, फक्त सुखच उपभोगावं लागतं असं नाही. दुःख सुद्धा सहन करणं म्हणजे उपभोगणंच असतं. जे काही जसं प्राप्त झालेलं आहे भौतिक गोष्टींमध्ये, विषय म्हणजे
इंद्रियांना लागणाऱ्या वस्तू ह्या जशा आपल्याला प्राप्त झाल्या आहेत त्या शांतपणे उत्तमातलं उत्तम मिळालं तरीसुद्धा शांतपणे उपभोगा आणि नाही मिळालं तरीसुद्धा शांत राहायला शिका. कनिष्ठ प्रकारचं मिळालं तरीसुद्धा ते सुद्धा कधी मीठ भाकरी मिळेल तर कधी पंचपक्वान्न मिळतील. हे दोन्हीही तितक्याच शांतपणे ग्रहण करायचं, कारण अन्नाचं महत्त्व केवळ शरीर रक्षणासाठी आहे, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही. हे जेव्हा कळतं तेव्हा कनिष्ठ प्रकारचं अन्न जरी मिळालं तरीसुद्धा चिडचिड होत नाही. तेच इतर बाबतीत सुद्धा आपली मुलं बाळं आपलं घरदार जसं आहे तसं स्वीकारा, म्हणजे चिडचिड आपोआप कमी होते. अशा प्रकारे आपल्याला येणाऱ्या क्रोधाकडे आपणच त्रयस्थपणे बघायचं आणि कुठला क्रोध ठेवायचा, कुठला काढून टाकायचा हे एकदा समजलं की सामान्य गोष्टींच्या बाबतीत जी आपली चिडचिड होते ती आपोआप कमी होते. आणि सन्मार्गासाठी सदाचरणासाठी जर क्रोध आला, येतो बरं का असा सुद्धा क्रोध की अरे आज माझी गीतेची 5 श्लोक नाही झाले, चिडचिड होते पण ती झाली पाहिजे, म्हणजे दुसऱ्या दिवशी 5 आणि 5 10 श्लोक आपोआप आपण करतो. अशा प्रकारे कुठला क्रोध ठेवायचा आणि कुठला क्रोध काढून टाकायचा हे उत्तम कळलं की क्रोधापासून सुद्धा मुक्त होता येतं. आपण दुसरा अध्याय बघितला तेव्हा बघितलं की फुत्कार काढायचा पण नंश करायचा नाही, असं नारदांनी कालसर्पाला सांगितलं होतं. तसं चिडचिड झाली तरी चालेल पण क्रोध आतून उत्पन्न होता उपयोगी नाही, किंवा आतून आलेल्या क्रोधाचा परिणाम दुसऱ्याबद्दल असूया, द्वेष, संताप, निंदा ह्यामध्ये होता उपयोगी नाही. आता लोभापासून पण आपल्याला सुटायचं आहे. लोभ का सुटतो तर अजून हवं, आपली जी परिग्रह वृत्ती आहे, सगळं साठवून ठेवायची आपली जी वृत्ती आहे त्यामुळे आपल्याला लोभ सुटतो. पण जर तुम्हाला तुमची जाणीव झाली की हे जे काही आपण काडी करून संसार सगळा जमवलेला आहे तो इथेच ठेवून भगवत भेटीला जायचं आहे, भगवत भेटीला जाताना यापैकी कुठलीही वस्तू आपल्या उपयोगाची नाही हे पक्क लक्षात राहिलं तर लोभाच्या बाबतीत सुद्धा मुक्त होणं सहज शक्य आहे. उत्तम प्रयत्न करायचे, कर्तव्य उत्तम करायचं, त्यातनं जो काही लाभ मिळेल त्या लाभामध्ये संतुष्ट राहायचं. यदृच्छा लाभ संतुष्टो हे एकच ब्रीद जर आयुष्यामध्ये वापरलं तर तुम्ही कधीही आसुरी गुणांच्या आहारी जाणार नाही. जे जसं आहे ते स्वीकारा आणि त्यामध्ये आनंदात राहायला शिका. याचा अर्थ प्रयत्न करायचे नाहीत उन्नतीचे असं नाही. व्यावहारिक दृष्टीने सुद्धा स्वतःला उच्च पातळीवर नेण्याचे सर्व प्रयत्न करायचे, पण प्रयत्न कमी पडले म्हणून किंवा योग्य प्रकारे प्रयत्न योग्य दिशेने झाले नाहीत म्हणून जर आपली उन्नती झाली नाही तरीसुद्धा खचून जायचं नाही. ही पहिली पायरी होती. कुठलंही शिखर गाठायचं तर पायरीने वर जावं लागतं. उन्नतीसुद्धा तशीच आहे, ती पायरीने साध्य करून घ्यायची असते. एकदाच जोरात प्रयत्न केले आणि सगळं मिळालं असं कधीच होत नाही. थेंबे थेंबे तळे साचे अशी जी म्हण आहे त्याप्रमाणे थोडे प्रयत्न करत आपण शिखरापर्यंत जातो. त्याप्रमाणे स्वतःच्या उन्नतीचे छोटे प्रयत्न रोज करायचे, पण त्या प्रयत्नातून मला अमुक एक लाभ मिळालाच पाहिजे असा आग्रह धरायचा नाही. असं करत गेलं की आपोआप उन्नती साधते, लोभ निर्माण होत नाही. अशा प्रकारे काम, क्रोध आणि लोभ ह्या 3 नरकाच्या द्वारापासून मुक्त होण्याचे ज्याने प्रयत्न केले. आता पुन्हा हे प्रयत्न कुणी करायचे आहेत? दुसऱ्यांनी सांगून तुम्हाला पटणार नाही. तुमचं तुम्हाला पटलं पाहिजे की काम, क्रोध आणि लोभ यामुळे माझी हानी होणार आहे.
हे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा आपोआपच आपल्यामधले काम, क्रोध, लोभ हळूहळू कमी होतात. क्रमाक्रमाने उन्नत व्हायचं आहे. एकदम उडी मारून पुढे जाता येत नाही. एक-एक पाऊल टाकत आपला प्रवास पूर्ण करायचा आहे. तसं आत्मोन्नतीचा मार्गसुद्धा क्रमाक्रमाने पूर्ण करायचा आहे. काम, क्रोध आणि लोभ यापासून मुक्त होण्याचे प्रयत्न ही अगदी खालच्या पातळीवरची साधनं आहे. त्याच्या पुढे जाऊन 1 ते 15 अध्यायापर्यंत जो भगवंतांनी उपदेश दिलेला आहे, तो उपदेश आचरणे म्हणजेच आत्मनः श्रेयः आचरती. स्वतःच्या कल्याणाचं आचरण करणे. नुसते दुर्गुण काढून टाकून उपयोग नाही. एक सद्गुण सुद्धा आपल्या अंगी बाणला पाहिजे. आसुरी लोकांना सद्गुण अंगी बाणणं यासाठी खूप साधना करावी लागते. याच अध्यायातल्या 1 ते 3 श्लोकांमध्ये एकूण 26 दैवी सद्गुण सांगितलेले आहेत आणि त्या दैवी सद्गुणांचं आचरण करणे. एक सद्गुण आपल्या अंगी बाणायचा आहे. अभयम, निर्भय व्हायचं आहे. भगवंत माझा रक्षण करता आहे हे पक्क लक्षात ठेवलं तर सगळीकडे आपण निर्भय होऊ शकतो. निर्भयतेपासून सुरुवात करायची दैवी गुणांना अंगीकारायला. आणि नातिमानिता म्हणजे अत्यंत नम्र असणे हा दैवी गुणातला शेवटचा गुण सांगितलेला आहे. तिथपर्यंत यायचं. एक सद्गुण अंगी बाणायचा आणि नंतर ह्या सद्गुणांचा अहंकार सुद्धा टाकून द्यायचा. पूर्णपणे नम्र व्हायचं. जशी फळं लागलेली झाडं अत्यंत वाकतात किंवा नम्र होतात, त्याप्रमाणे ज्याच्या अंगामध्ये सद्गुण आहेत अशी व्यक्ती अत्यंत नम्र असेल तर त्यांनी ते सद्गुण पचवले असं म्हणायला हरकत नाही. सद्गुणी माणसं खूप असतात पण ती नम्र असतातच असं नाही. सद्गुणसुद्धा तुमच्यामध्ये अहंकार निर्माण करतो आणि अहंकार निर्माण झाला की आसुरी वृत्तीकडे माणसाची वाटचाल सुरू होते. हे आपण याच अध्यायामध्ये बघितलं. सद्गुणी आहे पण त्याला स्वतःच्या कुलाचा अहंकार असेल, स्वतःच्या सद्गुणांचा अहंकार असेल, स्वतःच्या यज्ञ दान तपाचा अहंकार असेल तर त्या अहंकारी वृत्तीतून तो पुढे आसुरी वृत्तीकडे वळतो. हे आपण बघितलं. त्यामुळे सद्गुण तर धारण करायचेच, पण नातिमानिता म्हणजे मानी नसणे, अहंकारी नसणे हा सर्वात मुकुटमणी आहे सद्गुणांचा. तो मात्र अंगीकारलाच पाहिजे. तरच तुमच्या सद्गुणांमधून तुमची साधना फळापर्यंत जाते, सिद्धीपर्यंत जाते. आणि अशा प्रकारे जो स्वतःच्या कल्याणाच्या मार्गावरून चालायला सुरुवात करतो, स्वतःच्या कल्याणाच्या गोष्टी आचरायला सुरुवात करतो, तो भक्त किंवा तो साधक परमगती प्राप्त करून घेतो. परमगती कोण आहे तर परमात्मा हीच परमगती आहे. आणि त्या परमात्म्याशी ऐक्य साधणं ही परमगती त्याला प्राप्त होते, जो भगवंताने सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या उद्धाराचा, स्वतःच्या विकासाचा, स्वतःच्या कल्याणाचा प्रयत्न करतो. भगवंताच्या उपदेशाप्रमाणे आचरण करतो. आचरण तर करायला सुरुवात करायचीच आहे कल्याणासाठी, पण लगेच ह्याच जन्मात मुक्ती मिळेल असा दुराग्रही नको. कारण भगवंतांनी मागेच सांगितलेलं आहे की बहुनाय जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक जन्मांच्या साधनेनंतर माझा भक्त माझ्यापर्यंत येऊन मिळतो. आधी त्याला ज्ञान होतं आणि ज्ञान झाल्यानंतर सुद्धा साधना सतत चालूच ठेवावी लागते. मग अनेक जन्मांनंतर तो ज्ञानी माझ्यापर्यंत येऊन मिळतो असं भगवंतांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे.
या श्लोकामध्ये भगवंतांनी जे सांगितलं ते एवढंच आहे की 3 नरकाच्या द्वारापासून मुक्त व्हायचं आहे आणि स्वतःच्या कल्याणाचं आचरण सुरू करायचं आहे. हे करणं ज्याला जमलं तो परमगतीला प्राप्त करून घेतो, म्हणजे माझ्याशी ऐक्य साधतो. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्. हरि ओम तत्सत्.